गाईस, तर आता मी बनवते पनीरची भाजी. तर चला बघूया. तर इथं मी सुकं खोबरं, 2 हिरवी मिरची, अद्रक, लसूण, 1 टमाटा, 3-4 कांदे, काजू 2-3-4 काजू आहे आणि मस्त असं सर्व कापून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये थोडंसं एक अर्धा पळी तेल, त्याच्यात कांदा टाकून व्यवस्थित असं मस्त लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. ते झाल्यानंतर मग ते हिरवी मिरची, अद्रक, लसूण, टमाटा, काजू घालून ते पण छानसे असे फ्राय करून घेत असं लालसर होईपर्यंत. मग त्या झाल्यानंतर ते सुकं खोबरं हे लास्टला घालते, कारण का ते सगळं फ्राय झाल्यानंतर मग सुकं खोबरं 2-3 मिनटात लगेच ते भाजलं जाईल, कारण का ते आधीच टाकलं तर ते जळून जाणार, त्याच्यामुळे ते लास्टला टाकलं आहे. व्यवस्थित ते असं भाजून घेतलं आहे. आता मी इथं पनीरचे तुकडे करून घेते, व्यवस्थित असं कापून घेते. ते एकसारखं कापून झाल्यानंतर कढईमधला मसाला काढून मिक्सरमध्ये ठेवते आणि कोथिंबीर नव्हती, एकच काडी होती कोथिंबीरची, मग मी तेवढीच टाकली आणि आता मसाला असा वाटून घेते. तर हा मिक्सर एकदमच छान आहे. हा माझ्या नंदिनी ना आम्हाला आहे ना घरभरणीमध्ये दिलेला. तर खूपच असा मस्त आहे नाही का, 2 मिनटामध्ये असा मसाला रेडी होऊन जातो. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे छान झाला असा. परत त्याच कढईमध्ये 3 पळी तेल घालून त्याच्यामध्ये पनीर टाकून ते व्यवस्थित असं लालसर फ्राय करून घेते. मग ते काढून घेते. ते काढल्यानंतर त्याच कढईमध्ये तेच तेलामध्ये कढीपत्ता, 1 कांदा आणि अर्धा टमाटा टाकून तो व्यवस्थित असा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेते. मग परत त्याच्यामध्ये मग मसाले घातले. पनीर मसाला 1.5 चमचा, लाल मिरची पावडर, हळद अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा असं टाकलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मिक्स झाल्यानंतर छानसं असं थोडंसं असं शिजू देते आणि मग त्याच्यात ते पनीर, तळून घेतलेलं पनीर ते त्याच्यात टाकलं आहे. आता त्याला जरासं असं शिजून देते. मग आता त्याच्यामध्ये मी एक साईडला गरम पाणी करायला ठेवते आणि मीठ घातलं. मीठ आपल्या आवडीनुसार आणि हे गरम पाणी घालायचं. तर तुम्ही बघू शकता इथं कशी अशी भाजी झाली, एकदम मस्त घट्टसर अशी भाजी झाली, खूप छान लागली. आणि तुम्ही ही भाजी कशासोबत पण खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. मला तांदळाच्या भाकरीसोबत मला आवडते, बाकीच्यांना बाजरीच्या भाकरीसोबत आवडते. आणि कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा.